नाही झाली आपली चॉईस, तर टू प्रिंट द डिफॉल्टचं स्टेटमेंट प्रिंट करा. एंटर द करेक्ट चॉईस. सिंटॅक्सनुसार डिफॉल्ट सुद्धा काय केला जातो आपला, ब्रेक एंड ऑफ द स्विच, रिटर्न 0, टर्मिनेट द मेन फंक्शनला टर्मिनेट करतोय, एक्सटेन्शन देतोय .C++, मॉड. ओके, 2 नंबरमध्ये काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला, मॉड. मग स्विच केसमध्ये आपली चॉईस, एनी वन केस, ज्या केसला मॅच होईल ते स्टेटमेंट प्रिंट होईल. सी एचची व्हॅल्यू एनी वन केस इज अ नॉट मॅच टू प्रिंट द डिफॉल्ट स्टेटमेंट. डिफॉल्टचे स्टेटमेंट प्रिंट कराल, आपल्याला स्टेटमेंट विचाराल एंटर युअर चॉईस मी सिलेक्ट करतोय डॉलर ही व्हॅल्यू सी एचला दिली. एंटर द 2 नंबर, पहिला नंबर 67, दुसरा नंबर 45. सी एचकडे व्हॅल्यू डॉलर एनी वन केस इज अ नॉट मॅच, कोणालाच मॅच नाही होणार, तर डिफॉल्टमध्ये जाईल. एंटर द करेक्ट चॉईस. बरोबर, चॉईस आपल्याला यापैकी लागते. ॲप्लिकेशन अगेन एक्झिक्यूट करतोय, एंटर युअर चॉईस सिलेक्ट करतोय मी मॉडची. एंटर द 2 नंबर, फर्स्ट नंबर 8, सेकंड नंबर 5. 8चा मॉड ऑफ 5 म्हणजे रिमाइंडर, मॉड किती यायला पाहिजे 3. तर मॉड इज इक्वल टू 3, स्टेटमेंट ब्रेक होऊन स्विच केसच्या कुठं जाईल, तो आउटसाईड जाईल. मग स्विचमध्ये एक्सप्रेशन मॅच नंबर्स ऑफ केसेसला काय केलं जातं, मॅच केलं जातं. ठीक आहे, राईट.
मग स्विच मधलं सीएच ची व्हॅल्यू ज्या केसला मॅच होईल त्याचा स्टेटमेंट तो काय करेल, प्रिंट करेल. हा. स्टेटमेंट मध्ये इफ एल्स नेस्टेड इफ एल्स आणि स्विच त्या चारी मध्ये सिमिलरिटी काय, ओनली वन स्टेटमेंट काय करतो, प्रिंट. स्टेटमेंट जर रिपिटेशन लागत असेल तर आपल्याला नेक्स्ट दिलेलं आहे लूपिंग स्टेटमेंट. लूपिंग मध्ये 3 लूप्स आहे, while, do while and for. While is a repetition control statement as a given condition true. कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत स्टेटमेंट काय कराल, रिपीट कराल. तर कंडिशन ट्रू असेल तर इनसाइड जाईल, स्टेटमेंट प्रिंट होईल, आफ्टर व्हॅल्यू चेंज होईल, अगेन कंडिशन चेक होईल. कंडिशन ट्रू असेल तर रिपीट. इट इज अ रिपिटेशन कंट्रोल स्टेटमेंट ॲज अ गिवन कंडिशन ट्रू. कंडिशन फॉल्स होईल, लूपच्या काय येत चालेल तो आउटसाइड. फॉर एक्झाम्पल ट्रेस द आउटपुट फाइंड आउट करण्याचा ट्राय करा. ए ला व्हॅल्यू असाइन करतोय 1, कंडिशन दिली ए इज अ लेस दॅन इज इक्वल टू 100 असेल तर इनसाइड जाईल, प्रिंट द व्हॅल्यू ऑफ द ए ची व्हॅल्यू काय करायची आपल्याला, प्रिंट करायची आहे. आफ्टर ए मल्टिप्लाय इक्वल टू 2 टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ द ए च्या व्हॅल्यू काय यायला पाहिजे. कंडिशन ट्रू असेल जोपर्यंत ए हा लेस आहे 100 पेक्षा तोपर्यंत तो इनसाइड राहील. कंडिशन फॉल्स होईल त्यावेळेस लूपच्या काय जाईल, आउटसाइड. ए मल्टिप्लाय इक्वल टू 2 दॅट्स मीन ए इज इक्वल टू ए मल्टिप्लाय बाय 2. बरोबर, हा त्याचा मिनिंग होतो. आलेला रिझल्ट ए लाच भेटल, मल्टिप्लाय व बाय 1 2 4 8 असं येणार सर, 60 32. ओके बरोबर. ए ची व्हॅल्यू 1 आहे, 1 इज अ लेस दॅन 100 इयर्स. ए ची व्हॅल्यू काय प्रिंट झाली, 1. 1 मल्टिप्लाय बाय 2, 1 मल्टिप्लाय बाय 2 म्हणजे ए ची व्हॅल्यू किती आली, 2. 2 इज अ लेस दॅन 100 इयर्स, इनसाइड जाईल, ए ची व्हॅल्यू काय प्रिंट होईल, 2. 2 मल्टिप्लाय बाय 2, 2 मल्टिप्लाय बाय 2 म्हणजे किती आला, 4. ए ची व्हॅल्यू 4 काय होईल, प्रिंट. 4 मल्टिप्लाय बाय 2 म्हणजे किती येईल, 8. 8 इज अ लेस दॅन 100 इयर्स, इनसाइड जाईल, 8 multiply by 2 16, 16 multiply by 2 32, 32 multiply by 2 64. याची करंट व्हॅल्यू किती आहे, 64 multiply by 2 128. 128 इज अ लेस दॅन 100 होतोय का, नाही. कंडिशन फॉल्स होईल, लूपच्या काय येईल, आउटसाइड. मग इट इज अ रिपिटेशन कंट्रोल स्टेटमेंट ॲज अ गिवन कंडिशन ट्रू. कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत स्टेटमेंट एच्या 1 2 4 8 16 32 अँड 64. ठीक आहे, छोटंसं एक्झाम्पल घ्या व्हाईल साठी. लूप स्टेटमेंट मध्ये ना सर. हा लूपिंग मधला पहिला लूप आहे हा व्हाईल. ओके थँक्यू. थिअरी घेत नाही आपण, थिअरी ऑलरेडी आपली सी मध्ये झालेली आहे, कन्सिडरेशन करतो आपण तसं.
व्हाईल वरती लॉजिकल क्वेश्चन गामा राईट अ प्रोग्राम to find the factorial of any number. Write a program to find the factorial of any number. एंटर केलेल्या नंबरचा काय कॅल्क्युलेट करायचा फॅक्टोरियल. तर नंबर स्टोअर करण्यासाठी व्हेरिएबल n कोणत्याही व्हॅल्यूचा डिफॉल्ट फॅक्टोरियल हा नेहमी किती असतो 1. फर्स्ट डिसाइड करा आपल्याला कोणाचा फॅक्टोरियल काढायचा आहे. एंटर द एनी नंबर. एंटर केलेला नंबर सी इन थ्रू कोणाला असाइन केला n. ला दिलेल्या व्हॅल्यूचा फॅक्टोरियल. तर n ची व्हॅल्यू नॉट इक्वल टू काय नको आहे 0 नको आहे. अदरवाइज n इज अ स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन कोणापेक्षा काय 0 पेक्षा असेल तर f इज इक्वल टू f मल्टिप्लाय काय होईल n. आफ्टर n ची व्हॅल्यू 1 न काय होत चालेल डिक्रीज. टिल टू लूप चालूच राहील. कंडिशन फॉल्स व्हाईल आलेला फॅक्टोरियल कोणामध्ये असेल f मध्ये. तर आउटसाइड गेल्यानंतर द फॅक्टोरियल इज इक्वल टू कोणत्या व्हेरिएबल मध्ये फॅक्टोरियल आपला f मध्ये. कंट्रोल एस ने ऍप्लिकेशन सेव्ह करतोय. एक्झिक्यूट द प्रोग्राम. एंटर द नंबर. नंबर इज इक्वल टू मी 0 ही व्हॅल्यू कोणाला गेली n कडे व्हॅल्यू किती आहे 0 ग्रेटर दॅन 0 होतोय का फॉल्स असेल तर बाहेर गेला प्रिंट द व्हॅल्यू f कडे डिफॉल्ट व्हॅल्यू किती 1. नंबर जर 0 असेल तर 0 चा डिफॉल्ट फॅक्टोरियल किती देईल 1 देईल. बरोबर. अगेन एक्झिक्यूट करतो. नंबर इज इक्वल टू 5 चा फॅक्टोरियल किती येतो आपला 120. बरोबर. नंबर कोणताही टाकलेल्या नंबरचा तो काय कॅल्क्युलेट करून देईल फॅक्टोरियल. लॉजिक तुम्हाला नोन असेलच आहे. काय एक्सप्लेन करू. ठीक आहे. राईट डाऊन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. राईट अ प्रोग्राम टू प्रिंट द मल्टिप्लिकेशन टेबल. राईट अ प्रोग्राम टू प्रिंट द मल्टिप्लिकेशन टेबल. मल्टिप्लिकेशनचा चार्ट तुम्हाला सी मध्ये पण प्रिंट करून दाखवलेला आहे. मल्टिप्लिकेशन टेबलचं स्ट्रक्चर कसं असतं रो अँड कॉलम. रो किती असतात 10. कॉलम किती असतात 10.
रो रीड करण्यासाठी आय, कॉलम रीड करण्यासाठी जे, मल्टिप्लिकेशनसाठी के. कन्सिडर करा फर्स्ट रो स्टार्ट आहे. हाऊ मेनी रो, असे रो किती एक्झिक्यूट करायचे आपल्याला 10. फर्स्ट रो चालू आहे तो कॉलम कडून स्टार्ट होईल फर्स्ट पासन. हाऊ मेनी कॉलम, किती कॉलम पाहिजे आपल्याला 10. तोपर्यंत जे इज अ लेस दॅन 10 असेल तर इनसाइड जाईल के इज इक्वल टू आय मल्टिप्लाय बाय जे. आलेला रिझल्ट कोणामध्ये आपला के मध्ये. पण आउटपुट प्रिंट करताना फॉर्मॅटेड प्रत्येक डिजिटमध्ये कितीचा स्पेस देतोय मी 4चा. आफ्टर जेचा लूप आहे तर जेची व्हॅल्यू एकने काय होईल इन्क्रीज होईल. जेची कंडिशन फॉल्स होईल. कर्सर पुढे आला पाहिजे आपला न्यू लाईन. न्यू लाईनला येण्यासाठी आपल्याकडे मॅन्युप्लेटर कोणतं आहे एंडेल. एंडेल आपण लास्ट लेक्चरला मॅन्युप्लेटर बघितले होते बरोबर. आफ्टर आयची व्हॅल्यू एकनं काय होईल पुन्हा इन्क्रीज होईल म्हणजे सेकंड रो चालू होईल. कन्सिडर करा फर्स्ट रो चालू असेल त्यावेळेस इनर लूप हाऊ मेनी टाइम्स, किती टाइम्स एक्झिक्यूट होईल 10 टाइम्स. मॅन्युप्लेटरचं फंक्शन यूज करण्यासाठी यूज इन अ लायब्ररी इन्क्लूड करावं लागेल आपल्याला io manip.h manipulator.h टू प्रिंट द मल्टिप्लिकेशन चार्ट. मल्टिप्लिकेशन चार्ट हा आपल्याला 10x10 चा चार्ट काय करायचा होता प्रिंट. कॉलम कोणताही रीड करा, रिटर्न द रिझल्ट हा काय आपला ॲक्युरेटच असणार आहे. नंबर इज अ इन्फानाइट, नंबरला लिमिट नाही बरोबर. तर इन्फानाइट कॉलम तुम्ही कॉलम किती पण काय करू शकता इन्क्रीज करू शकता. तर कॉलम इन्क्रीज करण्यासाठी कॉलम रीड कोण करतं जे. तर जे इज अ लेस दॅन कोणापेक्षा 25 म्हणजे फर्स्ट रो चालू आहे त्यावेळेस किती कॉलम एक्झिक्यूट झाले पाहिजे 25 कॉलम. तर मल्टिप्लिकेशनचा चार्ट 1 to अप टू 25 पर्यंतचा चार्ट काय करून देतो आपल्याला प्रिंट कराल. कोणताही कॉलम रीड करा, रिटर्न द रिझल्ट हा आपला ॲक्युरेटच असणार आहे. तर राईट अ प्रोग्राम टू प्रिंट द मल्टिप्लिकेशन टेबल. हाही डेमो आपण सी मध्ये घेतलेला होता. आता स्ट्रक्चर आता इथे C++चं आहे. मग वाईल इज अ रिपिटेशन कंट्रोल स्टेटमेंट. कंडिशन ट्रू असेल तोपर्यंत स्टेटमेंट काय करेल रिपीट करेल. ठीक आहे. लूपिंग स्टेटमेंट मध्ये सेकंड लूप बघायचा आपल्याला डू वाईल. सिंटॅक्स काय सांगतो का डू लूप प्रिंट द इनिशियली स्टेटमेंट. आफ्टर चेक द कंडिशन, कंडिशन ट्रू असेल तर डू लूप पुन्हा काय आला पाहिजे एक्झिक्यूट झाला पाहिजे. इट इज ऑल्सो रिपिटेशन कंट्रोल स्टेटमेंट ॲज अ गिवन कंडिशन ट्रू. डू लूप प्रिंट द इनिशियली स्टेटमेंट आफ्टर चेक द कंडिशन. आणि कंडिशन इनिशियली जरी फॉल्स आली, इनिशियली जरी फॉल्स आली तर ॲटलिस्ट वन तरी स्टेटमेंट तो काय कराल प्रिंट कराल. आणि डू वाईलच्या सिंटॅक्समध्ये वाईलला काय दिला जातो सेमिकोलन दिला जातो. मग इट इज ऑल्सो रिपिटेशन, कंडिशन ट्रू असेल तर रिपीट होईल, अदरवाईज ॲटलिस्ट वन तरी स्टेटमेंट तो काय कराल प्रिंट. कन्सिडर करा लोकल व्हेरिएबल एला व्हॅल्यू मी 10 देतोय. डू लूप प्रिंट द व्हॅल्यू ऑफ द ए. डू लूप प्रिंट द इनिशियली स्टेटमेंट.
कोणाचे स्टेटमेंट प्रिंट करायचं आपल्याला एचं. आफ्टर ए ची व्हॅल्यू मी एकनं काय केली डिक्रीज. कंडिशन ए इज अ ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असेल तर डू लूप अगेन काय झाला पाहिजे एक्झिक्यूट. ए ची करंट व्हॅल्यू किती डू मध्ये गेला प्रिंट द व्हॅल्यू ऑफ द 8 10 आफ्टर ए मायनस मायनस झाला म्हणजे किती झाला 9 इज अ ग्रेटर दॅन 0 यस कंडिशन ट्रू आहे. डू लूप अगेन एक्झिक्यूट होईल ए ची व्हॅल्यू काय प्रिंट होईल 9 आफ्टर 9 मायनस मायनस झाला तर 8 इज अ ग्रेटर दॅन 0 यस कंडिशन ट्रू आहे. अगेन डू लूप मध्ये जाईल ए ची व्हॅल्यू 8 टिल टू कुठपर्यंत आफ्टर 0 मायनस मायनस झाला म्हणजे -1 ग्रेटर दॅन 0 होतोय का नाही कंडिशन काय आली फॉल्स. मग इट इज अ रिपिटेशन व्हॅल्यू ए च्या व्हॅल्यू प्रिंट होताना 10 पासून तर अप टू कुठपर्यंत 0 लास्ट व्हॅल्यू 0 आहे 0 मायनस मायनस झाला म्हणजे -1 इज अ ग्रेटर दॅन 0 होत नाही कंडिशन काय आली फॉल्स. मी आता कंडिशन मायनर थोडी चेंज करतोय कंडिशन देतोय ए इज अ ग्रेटर दॅन 20 असेल तर डू लूप काय आला पाहिजे एक्झिक्यूट झाला पाहिजे. तर ए ची इनिशियल व्हॅल्यू किती ए मध्ये लूप मध्ये गेला डू मध्ये ए ची व्हॅल्यू 10 आफ्टर 10 मायनस मायनस झाला म्हणजे किती होईल 9 इज अ ग्रेटर दॅन 20 होतोय का फॉल्स. इनिशियली कंडिशन फॉल्स जरी असेल तर ऍटलिस्ट वन तरी स्टेटमेंट तो काय करून देतो प्रिंट करून देतो. मग दोघंही पण काय रिपिटेशन कंट्रोल स्टेटमेंट आहे. कंडिशन जोपर्यंत ट्रू असेल तोपर्यंत स्टेटमेंट काय कराल रिपीट कराल. ठीक आहे. एक छोटंसं एक्झाम्पल राईट डाऊन डू व्हाईल साठी. क्वेश्चन घ्या राईट मेनू ड्रिवन प्रोग्राम write a menu driven program shape शेपचे व्हेरियस टाईपचे शेप असतात रेक्टँगल ट्रायंगल सर्कल बॉक्स सिलेंडर बरोबर. तर शेपचा काय क्रिएट करायचा आपल्याला मेनू ड्रिवन. बरं सर्वात पहिले मेनू क्रिएट करू. आफ्टर मेनू नंतर जे जे व्हेरिएबल लागेल ते डिक्लेअर करू. डू लूप प्रिंट द इनिशियली स्टेटमेंट. इनिशियली मेनू काय करायचा आपल्याला प्रिंट करायचा आहे. मेनू ड्रिवन प्रोग्राम इम्प्लिमेंट करतोय. एंटर युअर चॉईस. आपली चॉईस 1 असेल तर 1 चॉईस घेतोय आपण. फाइंड द एरिया ऑफ रेक्टँगल. रेक्टँगलचा एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी एंटर युअर चॉईस. आपली चॉईस 2 असेल तर फाइंड द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. एंटर युअर चॉईस. जर आपली चॉईस 3 असेल तर 3 चॉईस सिलेक्ट करतोय. फाइंड द एरिया ऑफ सर्कल. सर्कलचा एरिया फाइंड करण्यासाठी एंटर युअर चॉईस. आपली चॉईस 4 असेल तर फाइंड सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. एंटर युअर चॉईस. आपली चॉईस 5 असेल तर 5 चॉईस सिलेक्ट करतोय मी. फाइंड द एरिया ऑफ द ट्रायंगल. एंटर युअर चॉईस. जर आपली चॉईस 6 असेल
तर 6 चॉईस सिलेक्ट करतोय. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ बॉक्स. बॉक्सचा व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करण्यासाठी एंटर युअर चॉईस. जर आपली चॉईस 7 असेल तर 7 वरती प्रोग्राम काय करायचा आपल्याला, टर्मिनेट करायचा आहे, एक्झिट करायचा आहे. बरोबर. मग डू लूपचं काम काय, डू लूप प्रिंट द इनिशियली स्टेटमेंट. इनिशियली हा मेन्यू स्क्रीनवरती काय करल, डिस्प्ले करल. या फॉर्म्युल्यांसाठी व्हेरिएबल एरिया ऑफ द रेक्टँगलचा एरिया कसा काढला जातो, लेंथ मल्टिप्लाय बाय विड्थ. पेरिमीटर ऑफ द रेक्टँगलचा फॉर्म्युला काय, 2 मल्टिप्लाय ब्रॅकेटमध्ये लेंथ प्लस विड्थ. नेक्स्ट एरिया ऑफ द सर्कल. सर्कलचा एरियाचा फॉर्म्युला काय आहे, पाय आर स्क्वेअर, पाय मल्टिप्लाय आर इंटू आर. सर्कमफरन्स ऑफ द सर्कल 2 पाय आर, 2 मल्टिप्लाय पाय इंटू आर. त्यानंतर ट्रायंगल. ट्रायंगलचा फॉर्म्युला 1/2. 1/2 म्हणजेच काय असतो, 0.5 मल्टिप्लाय लेंथ इंटू ब्रेथ असतं. तर आपण इथे लेंथ इंटू विड्थ वापरतोय. व्हॉल्यूम ऑफ द बॉक्स. बॉक्सचा व्हॉल्यूम लेंथ मल्टिप्लाय विड्थ मल्टिप्लाय बाय हाईट. बरोबर. फॉर्म्युलेनुसार आपण व्हेरिएबल डिक्लेअर करू. रेक्टँगलसाठी रेक्टँगलचे मेंबर काय राहतील, लेंथ अँड विड्थ. सर्कलसाठी काय लागणार आहे, रेडियस लागणार आहे. त्याच्यानंतर बॉक्ससाठी काय लागणार आहे आपल्याला, हाईट लागणार आहे. एंटर युअर चॉईस. मेनूमधला चॉईस सिलेक्ट करण्यासाठी व्हेरिएबल CH. आपल्याला पायची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट व्हॅल्यू डिक्लेअर करताना द कॉन्स्ट कीवर्ड क्रिएट इन द कॉन्स्टंट. कॉन्स्टंटचा टाईप फ्लोट. व्हेरिएबल पायची व्हॅल्यू किती डिफाईन केली, 3.40. म्हणजे आपले हे सर्व फॉर्म्युले फक्त किती व्हेरिएबलमध्ये एक्झिक्यूट होणार आहे, 4 व्हेरिएबलमध्ये एक्झिक्यूट होतील. बरोबर. स्टेटमेंट देतोय एंटर युअर चॉईस. आपली चॉईस सिलेक्ट करा. एंटर युअर चॉईस. एंटर केलेली चॉईस सी इन थ्रू कोणाला असाइन केली, CH. आपण सिलेक्ट केलेली चॉईस कोणामध्ये पास केली, स्विच मध्ये. चॉईस जर आपली 1 असेल तर 1 चॉईस कोणासाठी आहे, एरिया ऑफ रेक्टँगल. रेक्टँगलचा एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी इनपुट काय लागणार आहे, लेंथ अँड विड्थ. मग एंटर द लेंथ अँड विड्थ. एंटर केलेली लेंथ सी इन थ्रू एल ला असाइन करतोय, विड्थ कोणाला, W ला. लेंथ आणि विड्थ जर असाइन जर झाले त्यावरनं एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, लेंथ मल्टिप्लाय बाय विड्थ. स्विच केसमध्ये एव्हरी स्टेटमेंट काय केलं आता, ब्रेक. एंटर युअर चॉईस. जर आपली चॉईस 2 असेल तर 2 कोणासाठी आहे, पेरिमीटर. पेरिमीटरसाठी पण इनपुट काय लागणार आहे, लेंथ आणि विड्थच लागणार आहे. द पेरिमीटर ऑफ द रेक्टँगल इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, 2 मल्टिप्लाय ब्रॅकेटमध्ये लेंथ प्लस विड्थ. एंटर युअर चॉईस. आपली चॉईस 3 असेल. एरिया ऑफ सर्कल. सर्कलचा एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी एंटर द रेडियस ऑफ सर्कल. एंटर केलेली रेडियस, रेडियस कोणाला असाइन केली, R. द एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, पाय आर स्क्वेअर. पायची व्हॅल्यू वरती डिफाईन आहे, रेडियस आपण देणार आहे. एंटर युअर चॉईस. आपली चॉईस 4 असेल तर 4 कोणासाठी, सर्कमफरन्स ऑफ सर्कल. सर्कलचा सर्कमफरन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी पुन्हा एंटर द रेडियस R ला दिली. द सर्कमफरन्स ऑफ द सर्कल इज इक्वल टू 2 पाय आर, 2 मल्टिप्लाय पाय इंटू आर. एंटर युअर चॉईस. चॉईस जर इज इक्वल टू जर 5 असेल तर 5 चॉईस कोणासाठी आपल्याकडं, एरिया ऑफ द ट्रायंगल. ट्रायंगलचा एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी काय लागणार आहे आपल्याला, लेंथ अँड विड्थ लागणार आहे. एंटर द लेंथ अँड विड्थ. लेंथ कोणाला दिली, L ला. विड्थ कोणाला दिली, W ला. द एरिया ऑफ द ट्रायंगल इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, 1/2 मल्टिप्लाय लेंथ इंटू विड्थ. एंटर युअर चॉईस. जर आपली चॉईस 6 असेल तर 6 कोणासाठी, व्हॉल्यूम ऑफ द बॉक्स. बॉक्सचा व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करण्यासाठी तर बॉक्ससाठी काय लागणार आहे, लेंथ विड्थ अँड हाईट.
एंटर केलेली लेंथ एल ला दिली, विड्थ डब्ल्यू ला, हाईट कोणाला दिली एच ला. द व्हॉल्यूम ऑफ द बॉक्स इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, लेंथ मल्टिप्लाय विड्थ मल्टिप्लाय बाय हाईट. एंटर युअर चॉईस. जर आपली चॉईस 7 असेल तर 7 वरती प्रोग्राम काय झाला पाहिजे, टर्मिनेट एक्झिट फंक्शन झाला पाहिजे. तर एक्झिट हे लायब्ररी फंक्शन आहे. गिवन फंक्शन यूज करायचं असेल तर यूज इन अ लायब्ररी. लायब्ररी कोणती इन्क्लूड करावं लागेल आपल्याला, std lib.h. सी ची लायब्ररी असेल तर काय देतो आपण, .h देतो, बरोबर. std lib स्टँडर्ड लायब्ररीचं ते फंक्शन आहे एक्झिट. एंटर युअर चॉईस. आपली चॉईस एनी वन केस इज अ नॉट मॅच. एकाही केसला मॅच नाही झाली तर तो पुढे जाणार आहे डिफॉल्ट. मग डिफॉल्ट वरती स्टेटमेंट द्यायचं आहे, एंटर द करेक्ट चॉईस. एंटर द करेक्ट चॉईस स्टेटमेंट देईल. डिफॉल्ट सिंटॅक्सनुसार डिफॉल्ट पण काय केला तो ब्रेक. एंड ऑफ द स्पीच, एंड ऑफ द डू, मग डू ला काय असतो वाईल. एंटर केलेली चॉईस फक्त काय नको आहे 0. जर आपली चॉईस 0 आली कंडिशन फॉल्स होईल, लूपच्या बाहेर जाईल. कंडिशन 7 जरी आली प्रोग्राम टर्मिनेट होईल, लूपच्या पुढे येईल, आउटसाइड येईल, बरोबर. मग डू लूप कंडिशन ट्रू असेल तर डू लूप पुन्हा काय झाला पाहिजे, एक्झिक्यूट झाला पाहिजे. मग डू लूप प्रिंट द इनिशियली स्टेटमेंट. इनिशियली स्टेटमेंट प्रिंट करा. चॉईस दिलेले आपल्याला 1 to 7 यापैकी चॉईस सिलेक्ट करायची आहे. एंटर युअर चॉईस. चॉईस मी कोणती सिलेक्ट केली, 99. 99 ही व्हॅल्यू कोणाला असाइन झाली, एंटर केलेली चॉईस 99 कोणाला असाइन झाली, CH ला. CH ची व्हॅल्यू कोणामध्ये पास आहे, स्विच. किती व्हॅल्यू त्याच्याकडे 99. 1 2 3 या केसला मॅच होतोय का तो, नाही. एनी वन केस इज अ नॉट मॅच. पुढेच मॅच नसेल होतं पुढे जाईल डिफॉल्ट. काय मेसेज देईल, एंटर द करेक्ट चॉईस. मेसेज देईल, स्टेटमेंट ब्रेक होईल. एंड ऑफ द स्विच, एंड ऑफ द डू. कंडिशन चेक करा, 99 नॉट इक्वल टू 0. 99 नॉट इक्वल टू 0 कंडिशन काय आली, ट्रू. कंडिशन ट्रू असेल तर डू लूप अगेन काय झाला बाहेर, एक्झिक्यूट. एंटर युअर चॉईस 99 आहे तर डिफॉल्टला गेला. डिफॉल्टला गेला तर एंटर द करेक्ट चॉईस. कंडिशन ट्रू असल्यामुळे डू लूप अगेन काय झाला आपला, एक्झिक्यूट झाला. एंटर युअर चॉईस 3 कोणासाठी आहे, एरिया ऑफ सर्कल. सर्कलचा एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी सर्कलला इनपुट काय द्यावं लागेल, रेडियस. सर्कलचे रेडियस जर 5 असेल तर एरिया ऑफ सर्कल किती आला, 78.5. एंटर युअर चॉईस. चॉईस इज इक्वल टू 6 कोणासाठी आहे, व्हॉल्यूम ऑफ द बॉक्स. बॉक्सचा व्हॉल्यूम काढण्यासाठी लेंथ विड्थ हाईट. लेंथ 4 आहे, विड्थ 5 आहे, हाईट 6 आहे. तर व्हॉल्यूम ऑफ द बॉक्स, बॉक्सचा व्हॉल्यूम किती कॅल्क्युलेट झाला, 120. एंटर युअर चॉईस. जर चॉईस इज इक्वल टू जर आपली 5 असेल तर 5 कोणासाठी, एरिया ऑफ ट्रायंगल. ट्रायंगलसाठी काय लागणार आहे, लेंथ आणि विड्थ. लेंथ मल्टिप्लाय विड्थ डिवाइड बाय 2. 30 डिवाइड बाय 2 म्हणजे किती, 15. तर एरिया ऑफ द ट्रायंगल इज इक्वल टू किती आला, 15. एंटर युअर चॉईस. मी चॉईस 7 वरती प्रोग्राम काय आला पाहिजे, टर्मिनेट. लूपच्या पुढे येऊन जाईल आउटसाइड. मग 7 चॉईस असेल तर प्रोग्राम काय होईल, एक्झिट होईल. किंवा चॉईस काय आली 0 जरी आली तर कंडिशन फॉल्स होईल, लूपच्या पुढे जाईल तो आउटसाइड. दिस इज अ मेनू ड्रिव्हन प्रोग्राम शेप. मग शेपचे जेवढेही फॉर्म्युले नोन आहे त्याचा तुम्ही काय क्रिएट करू शकता, मेनू ड्रिव्हन. ठीक आहे, राईट डाऊन. सर हो बोल ना. हे मेनू स्टेटमेंटचे ते परत परत रिपीट येत आहे, ते जर यायला नसेल पाहिजे तर मग पहिली गोष्ट डू वाईल हा रिपिटेशनच असतो. हा मेनू तो तुम्हाला मेनू एकदाच जर लागत असेल, तर हा मेनू इथून तेच काढून म्हणतो, घेतला, डूच्या अगोदर टाकला. डूच्या अगोदर का, हा डूच्या बाहेर बघा, एकदा मी डूच्या बाहेर टाकला मेनू काय होतोय आपला, रिपीट होतोय, बरोबर. हा हा. डूच्या काय केलं, आउटसाइड घेतलं तर मेनू एकदा डिस्प्ले होईल. ऍप्लिकेशन एक्झिक्यूट करतोय, मेनू ऑलरेडी डिस्प्ले आला. एंटर युअर चॉईस. चॉईस मी 3 घेतोय. 3 कोणासाठी, सर्कलचा एरिया काढण्यासाठी. एंटर द रेडियस 5 असेल तर 5चा सर्कलचा रेडियस किती आले, 78.5.
फक्त आता काय विचारलं हम्म. परत, चॉईस विचारली. हा चॉईस मी किती घेतोय, हा टू. टू कोणासाठी आहे, पेरिमीटर. पेरिमीटर साठी लेंथ आणि विड्थ. लेंथ मल्टिप्लाय विड्थ किती आला पेरिमीटर आपला, 22. हा. बरोबर. परत फक्त काय हो. विचारलं त्याने, चॉईस. म्हणजे मेनू तुम्हाला सिंगल ठेवायचा असेल तर सिंगल पण ठेवू शकता, आणि रिपीट हो. करायचं असेल तर रिपीट करताना त्याला कोणाच्या इनसाइड ठेवायचा, डूच्या इनसाइड पाहिजे. ओके. थँक्यू.
मग ते एक्झिटच होईल ना, एक्झिट होऊन ऑलरेडी काय होईल, स्टॉप होईल प्रोग्राम. चालेल. मग लुपिंग स्टेटमेंटमध्ये व्हाईल आणि डू व्हाईल हे दोघं काय रिपिटेशन कंट्रोल स्टेटमेंट आहे. कंडिशन ट्रू असेल तोपर्यंत स्टेटमेंट काय करेल, तो रिपीट करेल. चालेल. ठीक आहे, टुडे थांबूया आपण. नेक्स्ट लुपिंग फॉर आणि दोन स्टेटमेंट आहे, ब्रेक आणि कंटिन्यू. नेक्स्ट लेक्चरला घेऊ. त्यानंतर फंक्शन C++ मध्ये फंक्शन इम्प्लिमेंट करायचं आपल्याला परत. टुडे थांबूया आपण मग. ओके सर, थँक्यू.